आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला गर्दी। बेळगाव महापालिका निवडणूक सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी। बेळगाव विमानतळ सेवेत क्रांतिकारक बदल। जनवाडचे शहीद जवान महेश घाटगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची जामिनावर सुटका। डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा धोका वाढला। तालिबानकडून 150 भारतीयांचे अपहरण। समर्थनगरमधील सिलेंडर स्फोटात 2 जखमी। महिलेच्या पर्समधील 1,20,000चा ऐवज लंपास। कुडची पोलिसांकडून 35 लाखांचा चोरीचा ऐवज जप्त। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीला मोठे उधाण आले आहे। निवडणूक आयोगाने उमेदवारांना अगदी अल्प वेळ दिला आहे, त्यामुळे अवघ्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन उमेदवारांसमोर आहे। त्यामुळे आता 2 दिवसात अर्ज भरून नंतर मतदारांशी संपर्क साधण्याची कामगिरी करावी लागणार आहे। शनिवारी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे, त्यामुळेच त्यांच्या धावपळीला वेग आला होता। निवडणुकीच्या घोषणेनंतर देखील काही प्रमाणात अनिश्चिततेचे वातावरण होते। न्यायालयाचा निकाल कोणता येणार याची प्रतीक्षा काही उमेदवार करीत होते, परंतु आता निवडणूक हे निश्चित झाल्यामुळे अर्ज भरणा करून नगरसेवक पदाची लढाई जिंकण्यासाठी अटापिटा सुरू झाला आहे। त्यामुळे शनिवारी शहरातील अर्ज भरणा केंद्रांच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांसह समर्थक आणि सूचक यांची गर्दी झाली होती। कोरोनाच्या नियमावलीमुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, त्यांचे पालन करीत निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याची धडपड सुरू झाली आहे। बेळगाव महापालिका निवडणूक सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी। बेळगाव महापालिका निवडणूक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे। या याचिकेवरील सुनावणीवेळी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव याचिकाकर्ते आणि त्यांच्या वकिलांकडून सुरू आहे। महापालिका निवडणूक घेण्यासंदर्भात बेंगलोर उच्च न्यायालयाने बजावलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। याचिका तातडीने सुनावणीला घ्यावी अशी माहिती करणारी अंतरिम याचिकाही दाखल केली आहे। त्या अंतरिम याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। बेळगाव विमानतळ सेवेत क्रांतिकारक बदल। बेळगाव विमानतळावरून 25 वर्षांपूर्वी 1 किंवा 2 विमाने ये-जा करत होती, पण आता सध्या 20हून अधिक विमानसेवा या विमानतळावरून सुरू आहेत। बेळगावमध्ये आर्थिक सुधारणांसाठी मोठा वाव असल्याचे यातून स्पष्ट होत आहे। विमानतळ सुधारण्यासाठी येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मोठे महत्त्वाचे योगदान आहे, असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी व्यक्त केले आहे। प्रदीप सिंह खरोला यांनी काल शुक्रवारी बेळगावच्या सांब्रा विमानतळाला भेट दिली। नजीकच्या काळात बेळगाव 2 फ्लाइंग स्कूल सुरू होत आहेत, याचेही काम सुरू झाले आहे। फ्लाइंग स्कूल या विमानतळ प्राधिकरणाकडून आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे। बेळगावात फ्लाइंग स्कूल आयोजन यशस्वी होईल असा विश्वासही खरोला यांनी व्यक्त केलाय। या भेटी दरम्यान सांब्रा विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी संदीप सिंह खरोला यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला। जनवाडचे शहीद जवान महेश घाटगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार।
जनवाड येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून सेवा बजावत असलेले महेश महादेव घाटगे यांचे चंदीगड येथे सेवा बजावत असताना 19 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते। त्यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी मूळगाव जनवाड तालुका चिक्कोडी येथे आणण्यात आले। त्यांच्या पार्थिवावर चिक्कोडी तालुका प्रशासन आणि जनवाड ग्रामपंचायतच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जवान महेश घाटगे अमर रहे या जयघोषात साश्रू नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला। महेश हे 2004 पासून हवालदार म्हणून गेल्या 16 वर्षांपासून सैन्य दलात सेवा बजावत आहेत। चंदीगड येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे लष्कर इस्पितळात दुःखद निधन झाले। शुक्रवारी सकाळी चंदीगड येथील विशेष विमानाने पुणे येथील आर्मी हेडक्वार्टर मध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले। त्या ठिकाणी बटालियन कडून मानवंदना दिल्यानंतर पुणे येथून जनवाड येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले। येथील प्राथमिक शाळेमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले। गावातील मुख्य रस्त्यावरून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। फुलांची उधळण, देशभक्तीपर गीत आणि जयघोष करीत अंत्ययात्रा काढण्यात आली। महार रेजिमेंटच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली। माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची जामिनावर सुटका। खुनाच्या गुन्ह्यात गेल्या 9 महिन्यांपासून हिंडलगा तुरुंगात बंदिस्त असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची अखेर आज शनिवारी सकाळी जामिनावर सुटका करण्यात आली आहे। धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे। 5 नोव्हेंबर 2020 पासून कुलकर्णी हिंडलगा तुरुंगात कैद होते। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे। शनिवारी सकाळी जामीन आदेशाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना आणि हिंडलगा तुरुंग प्रशासनाला स्पीड पोस्ट द्वारे देण्यात आली। त्यानंतर जामिनावर सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। कारागृहातून बाहेर पडताच विनय कुलकर्णी यांच्या समर्थकांनी त्यांना सफरचंदाचा आणि फुलांचे हार घालून स्वागत केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा धोका वाढला। भारतात सध्या कोरोना साथ चालू राहण्यास आणि नव्याने काही ठिकाणी उद्रेक होण्यास डेल्टा विषाणूच कारणीभूत आहे। त्यामुळे लसीची परिणामकारकता कमी दिसत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे, असे इन्साकॉग या संस्थेने म्हटले आहे। इन्साकॉग ही संस्था जनुकीय क्रमवारी लावणाऱ्या संस्थांची शीर्षस्थ संस्था आहे। लसीकरणामुळे गंभीर आजार आणि मृत्यूची शक्यता कमी झाली असली तरी प्रसार कमी झालेला नाही। त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे, असे इन्साकॉगने 26 ऑगस्टच्या त्यांच्या वार्तापत्रात म्हटले आहे। लसीकरणाचा कमी होणारा प्रभाव प्रसार रोखण्यातील उपायात अपयश आल्यामुळे डेल्टा विषाणूचा प्रसार वाढत आहे। दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या 150 दिवसात नीचांकी म्हणजेच 3,63,605 झाली आहे। भारतातही लसीकरणानंतरही डेल्टाचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे। तालिबान्यांकडून 150 भारतीयांचे अपहरण। अफगाणिस्तानची सत्ता तालिबानांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली। सर्वच देशांनी आपापल्या देशवासियांना वाचविण्यासाठीची खटपट सुरू केली असून अनेक अफगाण नागरिकांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याचं सत्र सुरू केलं। या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बातमी समोर येत आहे, ती म्हणजे साधारण 150 भारतीयांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे। काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरून तालिबान्यांनी 150 भारतीयांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती ANI ने दिली आहे। परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती घेत असून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे। दरम्यान अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने 150 भारतीयांचं अपहरण केलेलं नसल्याचा दावा अफगाण प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे। समर्थनगर मधील सिलेंडर स्फोटात 2 जखमी। समर्थनगर येथील नव्या वसाहतीमध्ये एका घरात झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या दोघांनाही उपचारासाठी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। तसेच मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। समर्थनगर 3रा क्रॉस येथील नव्या वसाहतीमध्ये असणाऱ्या घरामध्ये सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। त्यानंतर येथील आसपासच्या नागरिकांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली। तसेच दुखापत झालेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या हलविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचा जीव बचावला, मात्र घराचे मोठे नुकसान झाले। महिलेच्या पर्समधील 1,20,000चा ऐवज लंपास।
पाटील गल्ली शनी मंदिराजवळ होणारी गर्दी वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांनाही डोकेदुखी ठरत आहे। याच गर्दीत काल शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता तहसीलदार गल्ली येथील एका महिलेच्या पर्समधील 3.5 तोळ्याचे गंठण, ATM कार्ड आणि 500 रुपये रोख असा एकूण 1,20,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। सायंकाळच्या वेळी झालेल्या वाहतुकीच्या कोंडीत चोरट्यांनी अत्यंत शिताफीने या महिलेच्या पर्समधील ऐवज लंपास करून तात्काळ पोबारा केला। काही वेळानंतर पर्समधील ऐवज चोरीस गेल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेस एकच धक्का बसला। सदर प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कुडची पोलिसांकडून 35 लाखांचा चोरीचा ऐवज जप्त। कुडची पोलिसांनी 4 संशयित चोरट्यांना ताब्यात घेऊन 35,60,000ची ट्रॉली, ट्रॅक्टर, इंजिन आणि रोटर असे साहित्य जप्त केले। रायबाग तालुक्यात सुट्टट्टी क्रॉसवर ही कारवाई झाली। बसवराज महादेव सनदी, दयानंद महादेव सनदी, चिदानंद शिवपुत्र लाळे आणि सिद्धराम भीमाप्पा पटाईत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की गस्तीवरील कुडची पोलिसांना सुट्टट्टी क्रॉसवर 4 जण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले। त्यांची चौकशी केली असता चोरीची घटना उघडकीस आली। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी 35,60,000चे साहित्य चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली। न्यायालयात हजर करून त्यांची कारागृहात रवानगी केली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. खडेबाजार बेळगाव. Call is on 0831 240-550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शहर आणि परिसरात रविवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे। या निमित्ताने बाजारपेठेत सकाळच्या वेळी मोठी गर्दी झाली होती। रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या आचरणासाठी अनेकांनी शुक्रवारी सायंकाळीच खरेदी पूर्ण करून घेतली होती। तसेच शनिवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी बाजारात गर्दी होती, परंतु वीकेंड लॉकडाऊनच्या कारणामुळे दुपारनंतर बाजारपेठ ओस पडली। सणासुदीच्या दिवसात कोरोनाच्या नियमावलीमुळे बाजारपेठेवर शांततेचे सावट पसरले आहे। रविवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांच्या कारणांमुळे बाजारपेठेत वर्दळ वाढण्याची शक्यता होती, परंतु 2 दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या आदेशाचे पालन नागरिकांतून करण्यात येत आहे। त्यामुळे बाजारपेठेला याचा फटका बसला आहे। मिरज हुबळी मार्गावर पुन्हा धावणार पॅसेंजर रेल्वे। मिरज हुबळी तसेच मिरज कॅसरलॉक या मार्गावर पॅसेंजर रेल्वे पुन्हा धावणार आहे। नैऋत्य रेल्वेने पॅसेंजर सुरू करण्यासाठी सर्व तयारी केली असून रेल्वे विभागाकडून हिरवा कंदील मिळताच तारीखही जाहीर केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे। लवकरच या पॅसेंजर सुरू होणार असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे। नैऋत्य रेल्वेने पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वेच्या झोनल विभागाकडे परवानगी मागितली आहे। दिनांक 19 ऑगस्ट
रोजी परवानगीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे। झोनल विभागाकडून परवानगी मिळताच पॅसेंजर धावू लागणार आहे। सकाळी 10 वाजता हुबळी येथून निघालेली पॅसेंजर सायंकाळी 5:30 वाजता मिरज तर दुपारी 12:55 मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 8:40 हुबळी येथे पोहोचेल, तर मिरज कॅसरलॉक ही सायंकाळी 5:25 मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 11:40 कॅसरलॉक येथे पोहोचेल। सकाळी 5:40 कॅसरलॉक येथून निघालेली पॅसेंजर सकाळी 11:35 मिरज येथे पोहोचेल असा प्रस्ताव देण्यात आला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मदत कक्ष स्थापन। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे समितीच्या रंगूबाई पॅलेस रामलिंगखिंड गल्ली येथील मुख्य कार्यालयात निवडणुकीसंदर्भात मदत कक्ष उघडण्यात आला आहे। या मदत कक्षामध्ये खजिनदार प्रकाश मरगाळे आणि समिती नेते रणजित चव्हाण पाटील हे सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत। ज्यांना निवडणुकी संदर्भात काही अडचणी असल्यास त्यांनी या मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। इनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा। सध्याच्या काळात ई स्वरूपात म्हणजेच ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत। हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे वापरात यावे आणि सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 35हून अधिक सदस्यांनी आवडीने भाग घेतला। टिळकवाडी येथील जी चिटणीस शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। सरकारी सरदास हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले, राजश्री हायस्कूल शिनोळीचे शिक्षक रवी पाटील आणि लीलावती करगुपीकर हायस्कूल अगसगा येथील शिक्षक युवराज पाटील या तंत्रस्नेही शिक्षकांनी प्रशिक्षण दिले। क्लबच्या इव्हेंट प्रमुख शिल्पा शहा यांनी स्वागत आणि ओळख करून दिली। क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी यांनी स्वागत केले। डॉक्टर सविता कद्दू यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शहा यांनी केले। मुख्यमंत्र्यांचा धावता दौरा। राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी बेळगाव, विजापूर आणि बागलकोट या जिल्ह्याचा धावता दौरा केला। त्यांनी आलमट्टी येथील जलाशयाचे गंगापूजन केले। तसेच पारंपरिक पद्धतीने कृष्णा नदीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांनी राज्यातील पूर परिस्थिती आणि इतर समस्यांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली। त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मुरगेश निराणी, उमेश कत्ती, शशिकला यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। गणेशोत्सवाला अनुमती देण्याची श्रीराम सेनेची मागणी। सार्वजनिक श्री गणेशोत्सवाला विनाशर्त अनुमती द्यावी अशी मागणी श्रीराम सेना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। जिल्हाधिकारी यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा लाभली आहे। त्याचप्रमाणे हा उत्सव हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्यामुळे याचे आचरण करण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारे अटी लादू नयेत अशी मागणी करण्यात आली। आम आदमी पक्षातर्फे जागृती मोहीम। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार नगरसेवक बनण्यासाठी धडपड करीत आहेत। अशा वेळी मतदारांनी जागरूकपणे योग्य आणि प्रामाणिक उमेदवाराला मतदान करावे यासाठी आम आदमी पक्षातर्फे जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या राज्य संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत आणि इतर सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। आम आदमी पक्षातर्फे या खेपेची मनपा निवडणूक लढविण्यात येत आहे। या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार मनपाच्या स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी जागृती करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली। कंग्राळी बीके मध्ये सीसी रस्ता कामाला प्रारंभ। बीके कंग्राळी ग्रामपंचायतच्या वतीने गौंडवाड ते कंग्राळी बीके पर्यंत सीसी रस्ता कामाचे पूजन करून सुरुवात केली। हा रस्ता 15व्या वित्त आयोगातून 4 लाख रुपये खर्च करून होणार आहे। या कामाचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा संध्या चौगुले, ज्येष्ठ सदस्य जयराम पाटील, सदस्य सिद्धाप्पा बनकट्टी, दादासाहेब भदरगडे, उमेश पाटील, पूनम पाटील, नवनाथ पुजारी, वेदिका पठाणी,
शकुंतला शिंदे, बाबू दडमणी, रत्ना पाटील आणि पीडीओ GI बर्गी यांनी कुदळ मारून केले। यावेळी ग्रामस्थ उमेश चौगुले, मेजर अरुण पाटील यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते। शेवटी आभार प्रशांत पाटील यांनी मानले। गणपत गल्लीत फळ विक्रेत्याला मारहाण। शुक्रवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास एका फळ विक्रेत्याला मारहाण करण्यात आली। जावेद वय 46 राहणार उज्ज्वल नगर असे मारहाणीत जखमी झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव आहे। त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। या घटनेनंतर गणपत गल्ली, कडोलकर गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता। ही घटना वैयक्तिक कारणातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचं नाव पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स सेंटरला। पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळविलेल्या नीरज चोप्राचं नाव दिलं जाणार आहे। तसेच यावेळी 16 ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे। सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी या मैदानाला नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असं नाव देण्याची शक्यता आहे। दुसरीकडे नीरजला बढती दिली जाणार असल्याचं लष्कराच्या सूत्रांनी म्हटलं आहे। नीरजची ऑलिम्पिक मधील कामगिरी पाहून नियमानुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण दलांनी नीरजचे पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता। नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं होतं। नीरजला 15 मे 2016 पासून 4 राजपुतांना रायफलच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आलंय। जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत शैली अंतिम फेरीत। भारताच्या शैली सिंगने शुक्रवारी जागतिक युवा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या लांब उडीच्या शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला। नंदिनी अगसाराला मात्र 100 मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले। शैलीने 6.40 मीटर इतक्या अंतरावर उडी मारून पात्रता फेरीत अग्रस्थान मिळविले। 17 वर्षीय शैलीने पहिल्या प्रयत्नात 6.34 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 5.98 मीटर इतके अंतर गाठले। मात्र अखेरच्या उडीमध्ये तिने सर्वोत्तम झेप घेत रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले। स्वीडनची माझा अक्सकाग आणि ब्राझीलची लिन्साड्रा कॅम्पोस यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला। नंदिनीने महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत दिवसाच्या सुरुवातीला उपांत्य फेरी गाठली, परंतु सायंकाळी 4.16 सेकंद इतकी वेळ नोंदवत 6वा क्रमांक मिळविल्यामुळे नंदिनीला अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही। पंजाब किंग्सला जबर धक्का, 22 कोटींचे 2 खेळाडू स्पर्धेबाहेर। इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामातील उर्वरित सामने पुढील महिन्यापासून UAE मध्ये होणार आहेत। जगातील सर्व दिग्गज आणि युवा खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सुप्रसिद्ध लीगमध्ये खेळायचे आहे। या स्पर्धेतील संघ पंजाब किंग्सला IPL पूर्वी जबर धक्का बसला आहे, पण याची भरपाई म्हणून पंजाब संघाने UAE मध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केला आहे। अलीकडेच ऑस्ट्रेलियासाठी T20 मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसला झाय रिचर्डसनच्या जागी उर्वरित हंगामासाठी संघात स्थान देण्यात आले आहे। IPLचा 14वा हंगाम 19 सप्टेंबर पासून सुरू होत आहे। हळूहळू संघांनी स्पर्धेसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सुरुवात केली आहे। या हंगामातील उर्वरित 31 सामने 15 ऑक्टोबर पर्यंत UAE मध्ये होणार आहेत। सर्व फ्रँचायझी संघ त्यांच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या ऐवजी इतर खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यात गुंतले आहेत। बबलू स्लॅमर्जर्सकडे राजीव गांधी चषक। युवा काँग्रेस बेळगाव संघटना आणि युवा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावरील टर्फ फुटबॉल मैदानावर राजीव गांधी यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 6A साइड निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत बबलू स्लॅमर्जर्स संघाने विजेतेपद पटकाविले। या प्रसंगी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा किताब प्रतीक खाडे तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक हा पुरस्कार श्रेयस बांदेकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।